संघटनात्मक दौरा आहे महिला मोर्चाचा आणि त्या अनुषंगाने आमच्याकडे नवीन जिल्हाध्यक्ष सुद्धा झाले आहेत आणि मी पण दुसऱ्यांदा पक्षाने मला संधी दिली प्रदेशाध्यक्ष होण्याची आणि त्या अनुषंगाने माझा पहिलाच दौरा हा सेकंड टेन्युअरचा मी उत्तर महाराष्ट्रापासून सुरुवात केला. आज आम्ही जळगावला आहोत आणि जळगावचे तिन्ही आमचे संघटनात्मक इथे 3 जिल्हे आहेत, एक पूर्व आहे, एक पश्चिम आहे आणि शहर आहे. त्यामुळे आज आम्ही चोपड्याला चाललो आहे, त्यानंतर या ठिकाणी शहरामध्ये आणि उद्या आम्ही पारोळ्याला, अशा पद्धतीची बैठक आहे. येणाऱ्या दिवसामध्ये महिला मोर्चाची स्ट्रॅटेजी कशी असावी, आपल्याला कल्पना आहे की आम्ही सत्ताधारी पक्षात आहोत आणि त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की आमची जबाबदारी कैक पटींनी, 1000 पटींनी वाढलेली आहे. सरकार रोज चांगल्या पद्धतीचे निर्णय हे जनमानसासाठी घेत असतं. महिला मोर्चा विशेषतः महिलांसाठी, मुलींसाठी काम करतं. त्यामुळे महिला आणि मुलींसाठी घेणारे सगळे विषय, घेणारे निर्णय हे तळागाळापर्यंत पोहोचावे यासाठी कशा पद्धतीने कार्यरत असलं पाहिजे महिला मोर्चाने, या संदर्भातलीच एक चांगली अशी बैठक ही आज त्या ठिकाणी होणार आहे. मला जे वाटतंय ते मी माझ्या सहकाऱ्यांशी बोलणार आहे. सहकाऱ्यांच्या काही सूचना असतील त्या ऐकून घेणार आहे आणि त्यामुळे एक चांगला संवादाचा असा कार्यक्रम आहे. भाजपने ज्या योजना महिलांसाठी ते सुरू केलेल्या असेल, एक शेतकरी असेल किंवा इतर ज्या योजना असतील त्याच्या संदर्भात पण आपण आढावा घेणार. हो, नक्कीच. की महिला शेतकरी जे बिल पास झालं आहे पावसाळी अधिवेशनामध्ये, मला वाटतं ते आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. की खऱ्या अर्थाने जर तुम्ही राज्याचा जर सर्वे केला तर तुम्ही बघितलं की नोकरीच्या किंवा इतर गोष्टींमुळे पुरुषांचं स्थलांतर फार मोठ्या प्रमाणात वाढतं आहे आणि त्यावेळेला महिला जी आहे ती खऱ्या अर्थाने काळ्या आईला कसणारी जी धनीण आहे, ती काळ्या आईची धनीण ही त्या घरातली स्त्री आहे आणि तिला यावेळेला शेतकरी म्हणून काम तर ती करते आहे, शेतीचं कामच करते आहे, परंतु तिला शेतकरी हा दर्जा नव्हता. तर तो देण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून झालं आहे. त्याबद्दल महिलांना काय वाटतंय याची सुद्धा विचारपूस करणार आहे. द्रोण दीदीसारखा एक अभिनव उपक्रम आपल्या राज्यामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी केला जातोय. जळगावमध्ये सुद्धा खूप साऱ्या द्रोण दीदी आहेत, त्यांना सुद्धा भेटण्याचा माझा विचार आहे आणि अशाच पद्धतीने आमच्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या, मग आमच्या अंगणवाडी ताई असतील, आमच्या आशाताई असतील किंवा आणखीन बचत गटाच्या महिला असतील, काही फूड प्रोसेसिंगचे युनिटसुद्धा तुमच्याकडे कार्यरत आहेत. तर अशा सगळ्या उद्योग करणाऱ्या महिला, घरगुती उद्योग करणाऱ्या महिला, अशा महिलांशी सुद्धा संवाद करायचा माझा प्रयत्न असणार आहे.